आम आदमी पार्टी भोकरदन तालुक्याच्या वतीनं व शहरातील रुग्णाच्या समस्याविषयी ग्रामीण रुग्णालयातील इन्चार्ज काथार मॅडम यांच्याशी संवाद करताना विविध विषयावर स्वच्छता असो, पेशंटच्या डिलिव्हरी रेफर संदर्भात असो, साफसफाई संदर्भात असो, अन्याय कर्मचाऱ्याविषयी असो, ऑक्सिजन ज्या आपत्कालीन ज्या घटना घडतात ह्या विषयावर देखील आम्ही सर्व भोकरदन तालुका व शहर आम आदमी पार्टी तालुक्याच्या निवेदन देऊन इन्चार्ज काथार मॅडम यांच्याशी चर्चा करताना जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाध्यक्ष मॅडम पहिले तुमचा परिचय मी आणि भाऊ बघायला भीमा मी भोकरदन विधानसभा अध्यक्ष व भाऊ फाउंडेशन पॅनलचा राष्ट्रीय अध्यक्ष. आम आदमी पार्टी शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष पार्टी सर आवे ना आएंगे सर. हाँ सर आवे इथून कसं निकडे होते ना. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्वजण समाजाला सेवा देण्याचा असतो. आमच्या कार्यकर्त्यांचा सर्व समाज सेवा तोच प्रयत्न आहे आणि तुमचा सुद्धा तोच प्रयत्न आहे. फक्त अडचणी एक येते की तुमच्याकडे जनतेचा प्रभाव वाढला, एखादी साथ आली तर त्यावेळेस तुमची दमछाक होते. जनतेला आमच्या ज्या अपेक्षा असतात की ज्या शासनाचा खर्च होतो त्या खर्चाच्या बदल्यामध्ये जनतेला सेवा मिळाली पाहिजे. आणि काय व्हायला लागलं, एवढा खर्च होऊ नये, लोक प्रायव्हेट दवाखान्याकडे जास्त जातात. आणि जेव्हा आम्ही आपल्या मान्यवर मंत्र्यांशी वगैरे चर्चा करतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की खर्च तर भरपूर होतो, मग ग्राउंड लेवलला असं का होतं. तर आम्ही काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी निवेदन आम्ही तयार केलं आहे, त्याला आम्ही दुरुस्तही करू शकतो. तर पहिला मुद्दा असा आहे की सर्व कर्मचारी, डॉक्टर्स नियमाप्रमाणे पूर्ण वेळ रुग्णालयामध्ये हजर असले पाहिजे. त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्या नात्यानं उशिरा येणारे कर्मचारी, पळून जाणारे कर्मचारी यांच्यावर नियंत्रण असले पाहिजे. दुसरा मुद्दा आमचा आहे की रुग्णालयाची स्वच्छता. कारण आपणच लोकांना सांगतो स्वच्छतेचे धडे द्यायला लागतो, आपण वेगवेगळे अभियान राबवतो स्वच्छतेसाठी. आणि सरकारी कोणत्याही कार्यालयात आम्ही तहसीलदार मॅडम ते लक्षात आम्ही गेलो होतो मॅडम होत्या, तुम्ही ग्रामपंचायतला एक स्वच्छता राबवायचं सांगता आणि तुमच्याच कार्यालयामध्ये घाण आहे, तर अशी वेळ आपल्यावरही येणार नाही. तर आपण स्वच्छतेसाठी आता स्टाफ वाढलेला आहे आणि जातीनं लक्ष देऊन एखाद्या वेळेस तुम्हाला एखादी कारवाई करावी लागली एखाद्या कर्मचाऱ्यावर तर चालेल, पण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आपण असलं पाहिजे. साफसफाई स्वच्छता नियमित झाली पाहिजे. रुग्णाचे कपडे असतील काय असेल तर त्या स्वच्छतेनंतर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्यानंतर पिण्याचं पाणी निर्जंतुकीकरण केलेलं शुद्ध पाणी पूर्ण म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडे येणाऱ्या लोकांच्या प्रमाणात उपलब्ध असलं पाहिजे. आपल्याकडे एक अशी तक्रार येते की काही उपकरणं निश्चित शो बनवणं आहेत आणि त्यासाठी उपकरणं आहे, ऑपरेटर नाही किंवा अशा काहीतरी अडचणी असू शकतात. तर असे जे मशीन आहे, जे एक्सरे मशीन असू द्या, सोनोग्राफी मशीन असू द्या,
सिटी स्कॅन मशीन आपल्याला काय उपलब्ध. तर हे जे जी मशिनरी आपल्याकडे असेल, जे साहित्य उपकरण आपल्याकडे आहे, हे सर्व जर दुरुस्त नसतील तर तुम्ही वेळेवरती दुरुस्त करून घेतले पाहिजे. त्याच्यासाठी ऑपरेटर वगैरे तुमचे उपलब्ध असले पाहिजे आणि त्यांची सेवा म्हणजे शासनानं जी पैसा याच्यामध्ये जनतेच्या टॅक्समधून गुंतवलेला आहे ती सेवा लोकांना मिळाली पाहिजे. त्यानंतर या सर्व स्टॉपने येणाऱ्या लोकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे, की त्याला असं म्हणता येईल की कोणीतरी गरम बोलत असेल दुसरा गरम बोलतो, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या स्टॉपची जनतेशी वागणूक असली पाहिजे. शक्यतो सर्व तपासण्या आपल्या रुग्णालयातच झाल्या पाहिजे. काही लोकांना अशा तक्रारी की खाजगी रुग्णालयातून काही तपासण्या करून आणायला सांगितलं जातं, तर आपल्या इथंच ते झाल्या पाहिजे. त्यासाठी काही आपली कमतरता असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. स्टॉप म्हणून तुम्हाला काही बोलता येत असेल तर आम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतो. रुग्णांना रुग्णवाहिका देताना ॲम्ब्युलन्स तर त्यामध्ये सुद्धा कधी कधी अडवणूक होते. ते स्टॉपमध्ये गोळ होत असत किंवा त्या ॲम्ब्युलन्सच्या गाडीवरच्या काय गोळ होत असत किंवा त्याच्या नात्यातला एखादा जवळचा रुग्ण असला तर दुसऱ्यावर अन्याय होत असत. तर त्यांनाही थोडं समजून सांगण्यात यावं आणि ॲम्ब्युलन्स देताना अडवणूक कोणाची होणार नाही. उगाच कोणाला इथून शिफ्ट करायला जाणार नाही. गरज असेल तरच शिफ्ट झालं पाहिजे. त्यानंतर जे काही अपघात होतात ग्रामीण भाग आहे या दिवसामध्ये साप विंचू वगैरे चावतात लोकांना, ती औषधी सुद्धा आपली उपलब्ध असली पाहिजे. तर अशा पद्धतीचा आणि काय होतं आपल्याकडं आता इतक्या दुरून रुग्ण येतात म्हणजे आपल्याकडं खाजगीतलं रुग्ण आकर्षित होण्याचं कारण असं की आपल्या ठराविक किती त्या औषधी असते, त्या औषधी लोकांना पुरेशा प्रमाणात दिले गेले पाहिजे डोस. त्यानंतर त्यांना समजून सांगितलं गेलं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपलंच आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्याशी गोळ्या औषधी काही कधी कधी बाहेरून आणायला सांगितल्या जातात आपल्याला. तर आमचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे साठा भरपूर असला पाहिजे आणि बाहेरून आणायचं शक्यतो सांगितलं जाऊ नये. एखाद्या होऊ शकतं एखादं तुमच्याकडे उपलब्ध नसेल बाहेरून आणता येईल, पण ते फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये. त्यानंतर प्रसूतीसाठी ज्या महिला येतात त्यामुळे आपली ख्याती आहे सरकारी दवाखान्याची सगळ्यांची. खाजगीमध्ये शेजारी होतं पण तुमच्याकडं अतिशय चांगल्या प्रकारे प्रसूती तुम्ही करता. सगळ्या दवाखान्यामध्ये माहिती घेतलेली आहे आणि लोकही असं म्हणतात की बाबा प्रायव्हेटवाले शेजारवरच भर देतात आणि सरकारी दवाखान्यामध्ये मात्र नॉर्मली डिलिव्हरी होते. तर अशा ज्या डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिला आहे त्यांना सर्व सुविधा त्यांची जी काही निर्जंतुकीकरण कपडे वगैरे सर्व गोष्टी हाताळले गेले पाहिजे आणि त्यांना जो डबा वगैरे जेव्हा दिला जातो त्यांच्यासोबत एखाद्या वेळेस लेकरू असू शकतं, महिला असू शकते. तर थोडंसं त्या देणाऱ्या स्टॉपला तुमचं एक समाजसेवक काही नात्यानं त्यांच्याबरोबर आणि समजून सांगितलं गरीब लोक दुरून येतात वगैरे. तर अशा प्रकारच्या आमच्या सर्वांच्या चर्चेतून जे मुद्दे निघालेले आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही आपले निवेदन आमचं व्यवस्थित झालेलं नाही, आम्ही तुम्हाला देणार आहे. तर अजूनही आमचे काही मान्यवर काही दोन शब्द त्यांच्या लक्षात येतील ते सांगतील आणि तुम्ही असा आग्रह करून घेऊ नका. आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी काय चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या गोष्टी माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्याच्यावर मी काय काय उपाययोजना केलेल्या आहे ते मी तुम्हाला शेअर करणार. एक एक मुद्द्यावर मी तुम्हाला सगळे उत्तर देणार. आता आपला पहिला मुद्दा आहे की डॉक्टर सर्व आरोग्य अधिकाऱ्यात वेळ हजर राखण्याची काळजी त्यांच्या आपल्याला करतात आणि आणखी जर काही कर्मचारी जर देण्याचं राहत असतं तर त्याची पण मी त्याचं नियोजन केलेलं होतं पद्धतीने तुम्हाला 1 महिन्यानंतर त्याचं रिझल्टही दिसेल. दुसरं रुग्णालयाची स्वच्छता आणि पिण्याची पाणी. तर रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे 3 स्वच्छता कर्मचारी आहे आणि आपले परमनंट कर्मचारी यांचा मी पूर्णपणे शेड्यूल बनवून दिलेला आहे. प्रत्येकाला एक वॉर्ड वाटून दिलेला आहे. त्या वॉर्डला जो तो इन्चार्ज केलेला आहे त्यांना त्यांची कामं समजावून सांगण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे ते कामं आम्ही करून घेतो. जेव्हा मी इथे जॉईन झाले मागच्या एप्रिलमध्ये ह्या हॉस्पिटलची अवस्था काय होती हे तुम्हाला माहिती आहे काय आणि आता काय बदल केले हेही तुम्हाला माहिती आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये पडदे बसवले आहेत. पेशंटच्या प्रायव्हसीसाठी पडद्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो.
त्याच्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी मी काही रात्री फर्निचर तयार करून घेतलं, औषधी वगैरे व्यवस्थित करण्यासाठी डस्टबिन मागवल्या. त्याच्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं काम देऊन त्याच्याकडनं ते काम करत असतं. ते आता वार्ड नंबर 13 राऊत मावशीला मी ते काम दिलेलं आहे. तर ती सेपरेट ती मावशी त्या वार्डमध्ये पूर्ण स्वच्छता करते. पलंग पुसणे, डॉकर्स पुसणे, त्यानंतर तिथलं जे काही साहित्य आहे ते क्लीन ठेवणं. त्यानंतर आपण ड्रेसिंगसाठी सेपरेट कर्मचारी आपण केलेला आहे. ॲज अ ओटीसाठी एक सेपरेट कर्मचारी आपण आपण केलेला. तर स्वच्छतेच्या बाबतीत मॅक्झिमम आमचे प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण आम्हाला मिळतात की गार्डनमध्ये जाण्याची पण इच्छा होत नव्हती लोकांची. तो गार्डन सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने डेव्हलप केला आहे. आणि तुमचे सामाजिक कार्य करण्यात बघू आपला त्यांनी मागच्या 3 आठवड्यापूर्वी तिथं वृक्षारोपण पण केलेलं आहे. म्हणजे आम्ही चांगल्यापैकी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता, आम्ही वरती 2 नवीन टाक्या बसवल्या. मी नगरपालिकेतून पाण्याचं कनेक्शन घेतलं, जे तुम्ही मागे मला बोलले होते. ते काम आपण आता एक मला वाटतं मी तुम्हाला फॉरवर्ड पण केलं होतं ते काम केलं नाही केलं ना. तर मागच्या 17 मेला मी नवीन कनेक्शन केलं. आता 24 तास हॉस्पिटलला पाणी पुरवठा आहे. आणि 2 टाके नवीन बसवले आपण. आरो पण आहे. आता सगळं स्वच्छ पाणी आणि ते फिल्टर पण बाहेरचं थंड पाण्याचं मी रिपेअर करून घेतलं मागच्या वर्षी. ते धुळखात पडलेलं होते आणि लक्षात. तर ते पिण्याची पाण्याची पण व्यवस्था आता पूर्णपणे आपण केलेली आहे. आणि स्वच्छतेचाही मुद्दा चांगला. दर महिन्याला माझी मीटिंग असते, कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्या जातात. आणि त्याच्यामध्ये आणखी काही जर अडचणी तयार होतं की नसेल नियम पाळायचा, तर मी सरळ मला काय ॲक्शन घ्यायची ती मी घेणार. कारण तुम्ही प्रतिनिधी माझ्यापर्यंत येतात, त्यांच्यापर्यंत नाही जात. मला ऐकावं लागतं सगळं. आता ॲक्शन घेण्याची वेळ माझी. आणि लक्षात तुम्हाला लोकांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं हे माझं कर्तव्य. तर पिण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा मुद्दा झालेला आहे क्लिअर. त्यानंतर एक्सरे मशीन आपलं चालू आहे. दररोज महिन्याचे आपल्याकडे कमीत कमी 500 ते 600 एक्सरे. आता कसं आहे, त्या मशीनवर लोड येऊ शकतो. लोड आल्यानंतर अधूनमधून मशीनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावेळेस मग काही गोष्टी समजा महिन्यातून 2-3 दिवस वगैरे मशीन बंद राहू शकते. त्याच्यानंतर जे सुरुवातीसाठी जे पेशंट असतात आपल्याकडे, आपण पेशंटची बाहेर सोय केलेली आहे. 400 रुपयाप्रमाणे आपण त्यांना पेड करतो. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटची सुरुवाती केली जाते. ज्या गरोदर माता येतात त्या फक्त गरोदर मातेची एक सोनोग्राफी त्यांना मोफत असते. आणि खूप इमर्जन्सी असेल तर एखादी सोनोग्राफी जर माझ्याकडनं मान्यता मिळाली की बाबा हे खूप अत्यावश्यक आहे, तर अशा वेळेस एखादी सोनोग्राफी आणखी केली जाऊ शकते. पण त्याच्यात नियम काय असतात की पेशंट इथली रजिस्टर्ड पाहिजे. आता बरेचदा तुमचे लोक कसे येतात की पेशंट बाहेरची असते, आमच्या टेरिटरीमधली नसते. त्यावेळेस तिथलं RCH कार्ड ते सगळे नियम आमच्या नियमात बसत नाही. कारण आम्हाला वरतून फॉलोअप असतो त्या गोष्टींचा. तर जे नियमात बसतं ते आम्ही 100% करतो. त्यामुळे सोनोग्राफीचा पण विषय आहे. तिसरा मुद्दा आहे लॅबचा. हे आमचे लॅबचे मेन इंचार्ज आहेत. मॅक्झिमम लॅब आपल्याकडेच कव्हर केल्या जातात. काही लॅब आपल्या HLL बाहेरच्या लॅबला जातात. त्याची रिपोर्ट यायला 1 ते 2 दिवस लागतात. आणि लक्षात आणि खूपच काही इमर्जन्सी असेल तर आता शासनाची काही योजना असेल त्याच्यानुसार मी सूचना देणार आहे की त्यामध्ये बसून त्याला म्हणजे त्याचंही अमाऊंट जे काही फीस असेल, जर गरोदर मातेसाठी काही तपासण्या ज्या इथं होत नसतील आणि बाहेरून करावं लागतात समजा, तर त्याची फीस आम्ही पेड करणार. तीही सुविधा मी तयार करून देणार. त्याही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. परत एकदा त्याचं रिमाइंडर आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर राहिला सौजन्याने वागण्याबाबत सांगितलं. आता मी स्टाफला तर आल्यापासून त्या बाबतीत माझं त्याच्यावरच प्रेशराईज आहे. कारण भले आपल्याकडे काही जरी नसलं थोडंफार, पण पेशंटशी जर 2 शब्द आपण चांगले बोललो समोरच्या माणसाचे समाधान होतं आणि पेशंट शांततेने आपल्यालाही रिस्पॉन्स देतो. कधी कधी काय होतं की आमची इथं जागा पडते कमी. म्हणजे इंजेक्शन विभाग पण तिथेच, त्याच्यानंतर इंडोर पण तिथेच सगळं मॅनेज होतं. आणि एखादा सिरियस पेशंट आला की पूर्ण वॉर्ड नातेवाईकांनी बोलवलं. आम्हाला काही सुचत नाही. तुम्ही बघितलं ना असं. मग अशा वेळेस काय तो स्टाफचा पण गोंधळ होतो. आणि इथं मॅक्झिमम फिमेल स्टाफ आहे. हा मुद्दा तुम्ही लोकांना समजून तर तिथून सहकार्याची भावना मला लोकांकडनं पण आणि माझ्या स्टाफकडनं पण आहेच. माझ्या स्टाफला मी वारंवार सूचना देत असते. आणि ज्या स्टाफकडून चुका होत असतील त्यांना आता ऑन पेपर घ्यायला सुरुवात केली. आता कोणाची पण काही केल्या जाणार नाही. काय करायचं, एक जे चिठ्ठी लिहिणारा माणूस आहे तो कधी चुकीचे नाव टाकतो आणि मेडिसिन जे डॉक्टरला तुम्ही लिहून दिलेलं आहे तेच मेडिसिन त्या पेशंटला दिलं गेलं पाहिजे. त्याला चेंज केलं जातं.
हे बऱ्याच वेळेस आढळलं मला. ते मुद्दा आपण प्रत्यक्ष आढळलं. एक एक मुद्दा आपण पण हे मुद्दे क्लिअर चालेल. मग तुमचे पण मुद्दे घेतो. ठीक आहे. त्यानंतर रुग्णालयात तपासण्या म्हणजे इथंच व्हायला पाहिजे. ते कसं आहे, जे पेशंट समजा आता मेडिसिनचे डॉक्टर आहेत, सर्जन आहे, हाडांचे डॉक्टर आहेत, या पोस्ट आपल्याकडे नाही. या पोस्ट केव्हा आपल्याकडे उपलब्ध होतील? आता उपजिल्हा रुग्णालयाचं काम 1-1.5 महिन्यात चालू होणार आहे, कन्फर्म आहे. ठीक आहे. म्हणजे जे आपले रुग्णालय समितीचे सदस्य आहेत ते परवाच आपली त्यांची मिटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं. त्यानंतर जे पुढील साहेब इंजिनियर आहेत त्यांची पण आमचं बोलणं झालं. ते दिवाळीच्या आधी म्हणजे मॅक्झिमम 1 ते 1.5 आज सकाळी पण बोलणं झालं माझं. 1.5 महिन्यात काम चालू होणार आहे. कारण पाठीमागचं दौड वाढलं ना, तर त्याच्या संदर्भात मी त्यांना फोन केला. म्हणजे मोरे साहेब ते मला क्लीन करायचं आहे, तर काय तुमचं काय कामाचं काय असेल तर काय किती पैसे वाया जातील त्याने मॅडम 1.5 महिन्यात काम चालू होणार. तर तेव्हा ह्या सगळ्या पोस्ट भरल्या जातील, त्यावेळेस हा प्रॉब्लेम येणार. कसं सर्पदोष आहे, समजा सिरियस हेड इंजुरीचं पेशंट आहे, हाड मोडलेलं आहे, म्हणजे आता खूप सिरियस पेशंट असेल तर आपल्या लेवलला ठेवता येत नाही, कारण त्याच्यामध्ये रिस्क असते. आमच्या लेवलला जे पेशंट मॅनेजेबल होऊ शकतात ते पेशंट आम्ही ठेवतो. हाय रिस्क पेशंट आम्हाला ठेवता येते, त्या पेशंटची जीवाशी खेळता येत नाही. त्यानंतर रुग्णवाहिका देताना अनुभव करता येणार नाही. तर याच्या बाबतीत 108च्या बाबतीत 1-2 तक्रारी आल्या होत्या. त्यांना आम्ही CS लेवलपर्यंत तक्रार केली आहे, जे काही प्रकार केले आमच्याबद्दल, आणि याच्या पुढे होणार नाही याची सक्त ताकीद देण्यात आली. बिलकुल अडवणूक होणार. दुसरा मुद्दा 102 गाडीचा आहे. तर 102 गाडी ही फक्त गरोदर माता आणि बाळ याच्यासाठी आहे. ते बऱ्याचदा असा अनुभव आला मला 1 वर्षाच्या याच्यात की लोक म्हणतात मॅडम ती पण गाडी द्या. कल्पना नसते. दुसरा पेशंट असतो ती गाडी, पण ती गाडी मला लिगली वेगळी देता येते. रुग्णवाहिका नाही नाही, मुंबईला गाड्या आल्यात असं कानावर न्यूज आहे. आता गाडी हसनाबादला मिळणार आहे असं न्यूज कानावर आहे, कन्फर्म नाही. ती गाडी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या काळात तो मुद्दा झाला होता डिस्कस की आम्ही त्यांचा अधिकार असं त्यांनी स्वतःहून जर दिली आपल्याला तर वेगळी गोष्ट, डोनेट केली समजा त्यांनी. मुद्दा लिहून घ्या. CO वाघमारे सर आहे ना, तरी मी ते नाही, मी डायरेक्ट बोलते, डायरेक्ट फोन बोलते. ते काय ते लक्ष देत नाही मॅडम. आम्ही काय बोलतो आता आपलं कसं चाललं, काही गोष्टी आमच्या लक्षात बसून जातात. बरोबर आहे, तर तुमच्या काही चुकी होत असताना आम्ही तुमचं लक्ष घालून घेऊ. विशेष नाही. तसंच कम्युनिकेशन असं पाहिजे. त्यांचं नाहीये. तो त्यांचा विषय आहे, माझा विषय तसा नाही. त्यांच्यामध्ये क्वालिटी नाही ना. 1-2 तुकडे असतात. माझा विषयच नाही. कसं करायचं म्हणून मॅडम? तुम्हाला माहिती आहे 1 वर्षापासून माझं सहकार्य आहे. तुम्ही गेल्याबरोबर माझा फोन राहील त्यांना. त्याच्यानंतर रुग्णवाहिकेचा विषय झाला आपला. कोणत्याही सेवेबाबत पैसे घेण्यात येऊ नये. जर तसं काही तुम्हाला आढळल्यास मला तुमच्याकडे सहकार्य पाहिजे या बाबतीत, की जिथलं तिथं लगेच कंप्लेंट आणि लगेच प्रूफ. मी कोणाची पण गैरकर्तनी बाई नाही. मी कोणाकडनं म्हणजे पैशाच्या आर्थिक किंवा बाबतीत माझ्याजवळ काहीच नाही आहे त्या गोष्टी. तुम्हाला कोणाकडनं ऐकायला मिळलं असेल माझा स्वभाव कसा आहे. त्याच्यामुळे पैशाच्या बाबतीत जर कुठे कोणत्या कर्मचाऱ्याकडनं आमचे प्रॉब्लेम येत असेल तर लेखी प्रूफ सहित त्याच दिवशी मला कंप्लेंट जर आली आणि त्यात जर तो पुन्हा सिद्ध झाला मी सोडणार नाही. ठीक आहे. पण काय होतं बऱ्याचदा अशा गोष्टी आढळल्या की लेट कंप्लेंट येते आणि त्याच्यात मग काही लवकर लक्षात आणून पुरावे नसतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्ही पुरावा पण तयार करू. असलं तुम्हाला तसं होणार नाही. 100% झालं तर त्या बाबतीत सोडणार नाही. त्यानंतर तृप्तीसाठी आलेल्या माता आपल्याकडे महिन्याच्या 7 ते 17 डिलिव्हरीज होतात त्यावेळेस. त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. जेवणाचा 2 टाईम डब्बा आहे, नाश्ता दिला जातो. तुमचं म्हणणं आहे की नातेवाईकांना समजा द्यायचं आहे. मी त्याचं पण त्यांना सांगितलं एखाद्या नातेवाईक खूपच गरज असेल तर वो ऑलरेडी मेरी बात हुई मोरे मौसी से. चाहिए तो मैं फिर से उनको बुलाती अभी सिस्टर बदलून टाका मॅडम. दुसऱ्या कोणाला तरी मोरे मौसीला बोलावून घ्या. कसं आहे समोर असले की थोडा प्रेशर पडतं. 1 महिना जर नाही सुधारणा झाली तर नाही म्हणून द्या की काय कंप्लेंट्स आहे. आता असं नको वाटतं मॅडम कसं बोलतात. तर मोरे मौसीचा नंबर असेल तर बोला. हो हे पण लक्षात आलं तुम्ही म्हणता ना नातेवाईकाला पण डबा देतात कधी कधी. आता माझ्याकडे मेजर प्रॉब्लेम जो आहे आमच्याकडे आता सध्या मला इलेक्ट्रिसिटीसाठी तुमच्या संस्थेकडे काही मदत होत असेल तर
बघ आमचं तर चालू आहे प्रयत्न सगळे सारखी लाईट जाते आता त्याचं काय होतं पूजीला दिलेले होते आपल्याकडे तर त्याच्यासाठी त्यांनी एक्सप्रेस फीडर दिलं ते फीडर दिल्यामुळे आपल्याला आता सध्या एक्सप्रेस फीडर ते वेगळं देऊ शकतात ऐसे पूरा दिख रहा है नहीं आ रहा मुझे अपने लोगों में बांधकाम जो आहे ना त्यांच्याकडे आपल्याकडे UPS इन्व्हर्टर सप्लायसाठी निधी असतो तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना डायरेक्ट भेटा त्यांना मला तुम्ही आता सध्या 2 वर्ष तर औषधाचं काम तो भाषण चलता है तुम्ही तात्काळ यांना इन्व्हर्टरचा सप्लाय करण्यात यावं त्यांच्याकडे आहेत करते म्हणजे तेवढी बिल्डिंग स्ट्रक्चर कव्हर करू शकत नाही आणि आपल्याकडे सप्लाय होतोय आम्हाला माहिती नाही शासनाला तुम्ही जितक्या लवकर इन्व्हर्टर देता असुविधा तर नाही येते बांधकाम विभागामध्ये इलेक्ट्रिक याच्यासाठी वेगळा विभाग बांधकामामध्ये मी त्यांचा पूर्ण पाठपुरावा केला पूर्ण पत्र तयार केले मग नंतर असं आम्हाला